हाय फॅन्स, लोकमतच्या ऑलराऊंडरमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. क्रिकेटमध्ये क्लास, फॉर्म, टेम्परामेंट ह्या गोष्टी आपण नेहमी ऐकतो आणि वेगवेगळे खेळाडू हे कधी फलंदाज असतात, कधी गोलंदाज असतात, तर कधी क्षेत्ररक्षक असतात आणि ते त्यांच्या त्यांच्या कामगिरीवरती हे शेवटी ओळखले जातात. जेव्हा ते निवृत्त होतात तेव्हा ओळख काय राहते, तर त्यांनी काय केलं, ते कसे होते, त्याच्या दंतकथा होतात. आपल्यासोबत पुन्हा ज्येष्ठ क्रीडा समीक्षक, स्पोर्ट्स एडिटर संदीप चव्हाण आहेत. संदीपजी, स्वागत आहे तुमचं. संदीपजी, मी काल परवाकडे मिनिती लँगर हिच्या पॉडकास्टचा एक चंक व्हायरल झालेला आहे, ज्यामध्ये विराट कोहली हे सांगतोय की मी स्वतःला असं मोल्ड केलेलं आहे की मला हे माहिती आहे की मला कसं खेळायचं आहे. मी 40 ओव्हर्ससुद्धा खेळू शकतो रन चेस करताना आणि तुम्ही सांगाल तसं मी खेळतो. आता एक प्रकारची सिद्धी त्यानं तशी प्राप्त केली असं त्याचा सांगण्याचा उद्देश होता आणि त्यात तो एक मुद्दा मांडत होता. तो म्हणाला होता की मी जेव्हा फील्डवरती जातो, पिचवरती जातो, विकेटवरती जातो, तेव्हा मी पूर्ण सरेंडर असतो. मला तिथे फक्त जे काही मी तंत्र शिकलोय त्यानुसार खेळायचं आहे, अशाच पद्धतीनं विचार करतो. समोरचा कोण बॉलर आहे, कसा बॉलर आहे याचा विचार मी करत नाही. मी बॉलच्या मेरिटवरती खेळतो, म्हणजे बॉलर बघत नाही कोण आहे. आणि त्यामुळं झालंय काय की मी 40 ओव्हर्स खेळू शकतो याचा कॉन्फिडन्स आता मला आलेला आहे. मे बी तो पुढच्या वर्ल्ड कपची तयारी करत असेल, त्या दृष्टीनं बोलत असेल. पण जेव्हा क्लासचा विचार येतो आणि फॉर्म हा टेम्पररी आहे असं तू म्हणतोस आणि क्लास परमनंट आहे असं म्हणतो, पण आता विराट कोहली हा एक अपवाद दिसतोय. रोहित शर्मा पुढचं वर्ल्ड कप खेळू शकेल असं वाटतं? विराट खेळेल असं मला वाटतंय. क्लास, फॉर्म आणि त्याच्यानंतर तुमचं हेल्थ, ज्याला आपण म्हणतो हा, फिटनेस, हा. या तीन गोष्टी ज्याला जमल्या तो जग जिंकला. म्हणजे जर सचिन तेंडुलकर बघितलं, त्याच्याकडे क्लास आहे, त्याच्याकडे फॉर्मही आहे आणि त्याच्याकडे तुमची तंदुरुस्ती सुद्धा आहे, फिटनेस सुद्धा आहे. या तीन गोष्टी आहेत. म्हणजे तुला जर जगत जेता व्हायचं असेल तर या तीन गोष्टींची तुला गरज आहे. विराट कोहली सुद्धा त्याच्यामध्ये त्याच लाईनवर आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे रोहितचा आता तो रोहितचं वजन कमी झालं होतं, वजन कमी किती झालंय. कौतुक करत होतो, आपण लगेच मागच्या वाढलं. वेळेला आठवत असेल, आपण ह्याच्या आधीच्या दोन ह्याच्या टीममध्ये मी स्वतःहून म्हटलं असतं की जर गौतम गंभीर जर मुंबई इंडियन्सचा जर कोच असता तर मला वाटत नाही की त्याला रोहितला त्याने आतमध्ये घेतलं असतं. एवढा त्याच्या फिटनेसचा इश्यू चालू होता. आणि तू जसं म्हणतोस तसं की विराट कोहलीने हे जेव्हा म्हटलं, त्याच्या पुढचं वाक्य त्याचं असं होतं की अजून किती वर्ष मी स्वतःला सिद्ध करायचंय. कारण जेव्हा त्याच्या फॉर्मवर जेव्हा टीका झाली किंवा तो राहील की नाही राहील असं जेव्हा चर्चा होती, ह्या खेळाडूंना दुःख होणं स्वाभाविक आहे. कारण एवढी वर्ष तुम्ही देशासाठी खेळलेला, म्हणजे मी असं म्हणेन की या देशामध्ये 3 खेळाडू आहेत जे खूप सुखी होते. एक होता सुनील गावस्कर, दुसरा होता कपिल देव आणि तिसरा होता सचिन तेंडुलकर. या तिघांनाही कधी निवृत्त व्हायचं हे तिघांनी ठरवलं. त्यांच्यावर बाह्य प्रेशर नव्हतं. या तिघांनी ठरवलं की आज मला माझे बूट टांगून ठेवायचे. गावस्करचं एक सुंदर वाक्य होतं या बाबतीमध्ये की मी बूट कधी टांगेन, लोकांनी असं नाही सांगितलं पाहिजे की बूट टांग. मी बूट टांगला, लोकांनी असं म्हटलं पाहिजे की अरे तू एवढ्या लवकर का निवृत्ती घेतली. सो ह्या तिघांनी ठरवलं, कारण तेवढा त्यांचा करिश्मा होता. आणि मला असं वाटतं विराट कोहली हा त्यांच्या जवळ जाणारा खेळाडू होता. परंतु गेले काही महिने तू पाहिलं सातत्याने या फॉर्म आणि या ह्याच्यावर जी काही टीका होते, विराट कोहली इन टीम असेल की नाही याच्यावर सुद्धा चर्चा होते. आणि त्याच्यामुळे कुठेसे खेळाडू त्रासिक असू शकतात आणि त्याचा परिणाम सुद्धा खेळाडू सुद्धा होऊ शकतो. आणि तेव्हा विराट कोहली त्यानंतरच्या ह्याच्यामध्ये असं म्हणालो की अजून किती वर्ष मला सिद्ध करायचं स्वतःला, मी सगळं करून झालेलो आहे. आणि जसं म्हटलं ना की हे जे क्लासचे खेळाडू आहेत, क्लास इज क्लास, तो असा उपजत तुमच्यामध्ये असतो आणि त्याला तुम्ही डिफीट नाही करू शकत. फॉर्म येतो जातो राहतो, पण ज्याच्याकडे क्लास आहे ना तो खेळाडू कधी डिफीट होऊ शकत नाही. संदीप, IPLचा विषय, IPLचा हंगाम चाललाय. महेंद्रसिंग धोनी जो चेन्नई सुपर किंगचा कॅप्टन होता, नंतर खेळाडू झाला आणि काल शेवटची मॅच खेळला. आता पुढे तो IPL खेळणार नाहीये. धोनीविषयी खूप किस्से, खूप अनुभव आणि धोनीची अटॅचमेंट तुझं पर्सनली खूप आहे, हे आम्ही बघू ना. मी तुला सांगतो, धोनीबद्दल मला जर तू विचारलं तर तो म्हणजे क्रिकेटमध्ये जिगर, भारतीय क्रिकेटमधला जिगर ह्या शब्दाचा समानार्थी शब्द जर काय असेल तर तो महेंद्रसिंग धोनी आहे. मला आठवते 2007च्या वर्ल्ड कपचाच आपण आता बोलतो आहोत. 2007च्या वर्ल्ड कपला राहुल द्रविड कॅप्टन होता आणि त्याच्यानंतर मग तिकडनं ही टीम जी आहे वर्ल्ड कप क्रिकेट खेळायला गेले होते. आणि तुला आठवते क्रिकेटचा पहिला वर्ल्ड कप जो झाला त्यावेळी त्या टीममध्ये सहभागी होणारे आपण सगळ्यात शेवटची टीम होती. आणि त्या टीममध्ये सचिन तेंडुलकर नव्हता, सौरव गांगुली नव्हता, VVS लक्ष्मण नव्हता, राहुल द्रविड नव्हता आणि महेंद्रसिंग धोनीला कॅप्टन म्हणून त्या टीमचा निवड करून त्याला एक असा संघ दिला की जा तू सहभागी हो. कारण या T20 फॉर्मॅटला आपला विरोध होता. लक्षात घ्या, आज IPL जी आहे T20 जी सगळ्याधिक पैसा देणारी जी दुभती गाय जी आहे, सक्सेसफुल लीग आहे, पण याच टीमला सर्वाधिक विरोध करणारा टीम सुद्धा भारतच होती. भारताचं जे प्रशासकीय मंडळ होतं त्याचा या फॉर्मॅटला तितकासा पाठिंबा होता. आणि त्यामुळे या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये मला असं आठवतंय, वर्ल्ड कपची सुरुवात झाली तरी आपण
एक क्रिकेट मॅचेस खेळत होतो आणि मग तिकडनं आपली टीम T20ची रवाना झाली. आणि तुला आठवत असेल पहिला वर्ल्ड कप जेव्हा आपण जिंकलो त्यावेळी त्याची जी कॅप्टनशिप होती महेंद्र धोनीची, मला असं वाटतं हा खेळाडू जो आहे ना ह्याचं जे रसायन आहे ते वेगळे आहे. म्हणजे त्यांनी स्वतःला इन्व्हेंट करत गेलो. त्याचा जो हेलिकॉप्टर शॉट आहे मला वाटत नाही याच्या पुढच्या कित्येक वर्षामध्ये कोणाला तो हेलिकॉप्टर शॉट खेळता येईल. म्हणजे दुसरा असेल बॉलिंगमधला किंवा बाकीचे क्रिकेटमधले शॉट असेल, अनेक खेळाडू आले, अनेक खेळाडूंनी ते बॉलिंग असेल किंवा बॅटिंगमधले फॉर्मॅट जे ते आत्मसात केले. पण हेलिकॉप्टर शॉट जो आहे तो धोनीचा मास्टर स्ट्रोक आहे आणि त्याची कॉपी आजवर होऊ शकली नाही. यातच धोनीचं वेगळं काय ज्याला आपण म्हणतो महात्म्य. भारताला जिंकण्याची जी सवय आहे ना, म्हणजे असं म्हणतात 1983ला क्रिकेट वर्ल्ड कप जेव्हा आपण जिंकलो कपिल देवचा, लोक असं म्हणायचे हा फ्लुक विजय आहे, अचानक मिळालेला विजय आहे. परंतु धोनीने जेव्हा वर्ल्ड कप जिंकला त्याच्यानंतर जेव्हा त्याने पुन्हा आपल्याला वर्ल्ड कप जिंकून दिला तेव्हा कळलं की धोनी हा धोनी आहे, ज्याला आपण म्हणतो ना परिस्पर्श. म्हणजे तो जिथे हात लावेल तिथे सोनं होतं. त्या खेळाडूचं सोनं केलं आणि अशा अनेक नवख्या खेळाडूंचं सोनं जे आहे ते धोनीने केलेलं आहे. आणि तू विचार कर धोनीच्या टीममध्ये कोण नव्हतं यार, सगळे स्टार खेळाडू होते. या सगळ्या स्टार खेळाडूंना एकत्र ठेवायचं, त्यांच्यासोबत राहायचं, टीमला एकत्र ठेवायचं आणि एवढी सगळी सक्सेस मिळवायचं आहे. सोपं नाही. बरं हा खेळाडू शहरांमधून आलेला नाही, रांचीसारख्या एका ग्रामीण भागातून आलेला खेळाडू आहे जो शहरी भागात मुंबईच्या दृष्टीने रांची ग्रामीण भाग आहे. ग्रामीणच भाग म्हणजे Yes, त्या small काळात. town. आणि तो खेळाडू इथे येतो काय, स्वतःचा करिश्मा स्वतःला सिद्ध करतो काय. बरं एवढं सगळं करून कूल आहे, मिस्टर कूल ज्याला म्हणतात. म्हणजे एक राहुल द्रविड नंतर सर क्रिकेटमधला मिस्टर, त्याला तू अशी कधी मैदानात फार रागवताना, शिवीगाळ करताना किंवा असा उखडलेला शांत, त्याच्या डोक्यात काय चाललं हे त्याच्या एक फुटावर असणाऱ्या माणसाला आणि stardom डोक्यात आणि नाही. स्टारडम डोक्यात नाही. मला असं वाटतं की असे खेळाडू फार क्षणिक असतात, परंतु ते फार म्हणजे तुला मी त्याला नेहमी म्हणजे माझ्या याच्यामध्ये मी नेहमी म्हणायचो की हा टेनिसमधला पीट सॅम्प्रास आहे. म्हणजे तू पीट सॅम्प्रासनी अगदी ग्रँड स्लॅम जिंकलं तरी त्याच्या चेहऱ्यावर जे भाव असायचे ना तेच याच्या चेहऱ्यावर असायचे की आनंदाने उठायचं नाही, मातायचं नाही आणि दुःखाने ढळून जायचं नाही. जे आहे ते ऍक्सेप्ट करायचं आणि त्यातनं सुधारून पुढे जायचं. मला असं वाटतं की भारतीय क्रिकेटला जो एक उच्चांकी जी कव दिली ना त्याच्यामध्ये महेंद्रसिंग धोनीचं नाव खूप वरचं आहे, खूप वरचं आहे. म्हणजे तो स्वतःही खेळला, इतरांना खेळायला प्रेरणा दिली आणि भारतीय टीमला एक सक्सेस म्हणून दिलं. मला असं वाटतं की भारताचा जेव्हा सुवर्ण इतिहास लिहिला जाईल तर त्यातली पहिली पानं जी आहेत ही मानाचं पान म्हणून धोनीसाठी असतील. संदीप, ऑरेंज कॅप विषयी सांगितलं. विराट कोहली मला असं वाटतं की तो कदाचित पुन्हा सर्वाधिक रन करेल आणि त्याच्याकडंच ऑरेंज कॅप जाईल. पण पर्पल कॅप पण असते बॉलर्ससाठी. यावेळेस भुवनेश्वर कुमार यानं 22 विकेट्स घेतलेल्या आहेत आणि तोही RCBचाच आहे. म्हणजे तोही पुन्हा जास्त विकेट्स मिळवू शकतो. भुवनेश्वर कुमार असतील, आणखी इतर काही असतील त्या रेसमध्ये पर्पल कॅपच्या. पण भुवनेश्वर कुमार हा एक उपेक्षित बॉलर मला कायम वाटला. म्हणजे इतका छान इन स्विंग, आउट स्विंग आणि खूपच छान स्विंगर बॉलर असलेला भुवनेश्वर कुमार IPL मध्ये चांगलं करतोय. पण आज भुवनेश कुमार टीम इंडियामध्ये आहे का? नाही ना, रिटायर आहे ऑलमोस्ट. सो ज्याला आपण म्हणतो ना की क्लास आणि फॉर्म या द्वंद्वामधलं हे अजून एक उदाहरण आहे. भुवनेश कुमार तू म्हणतो त्याच्या एवढी लाईन अँड लेंथ सापडणारा त्याच्या एज कॅटेगरीतला खेळाडू फार दुर्मिळ आहे. म्हणजे ज्याला आपण मॅच विनर खेळाडू म्हणतो ना, म्हणजे आज जेवढे विजय RCBला मिळाले त्यात भुवनेश्वर कुमारचा सुद्धा तेवढाच हात आहे. म्हणजे आज बघ, जर तू ऑरेंज कॅप घेतलीस आणि पर्पल कॅप घेतलीस तर आज ह्या ऑरेंज कॅपमध्ये माझ्या माहितीप्रमाणे साई सुदर्शन आणि शुभमन गिल हे दोघं दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत ऑरेंज कॅप मिळवण्याच्या यादीमध्ये. आणि बॉलिवूडमध्ये सुद्धा तू बघितलंस तर आज भुवनेश्वर कुमार जो RCBचा आहे तो नंबर 1ला आहे आणि रबाडा जो आहे तो मला वाटतं 21 विकेट घेऊन दुसरा, म्हणजे आज आपण जेव्हा शूट करतोय म्हणजे 13 मॅच जेव्हा झालेले आहेत तेव्हा तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे तुमच्या खेळाचा परफॉर्मन्स जो आहे हा तुमच्या टीमच्या परफॉर्मन्सचा रिफ्लेक्ट होत असतो. आज गुजरात टायटन्सचे 2 खेळाडू ऑरेंज कॅपचे पहिल्या 5 मध्ये आहेत आणि आज त्यांची टीम सुद्धा तिथे आहे. आज RCBचे एक खेळाडू ऑरेंज कॅपमध्ये 4थ्या क्रमांकावर आहे आणि पर्पल कॅपमध्ये आज टॉपला. आज त्यांची टीमने ऑलरेडी प्ले ऑफ कन्फर्म केलेला आहे. सो मला असं वाटतं की हा खेळाचा जो भाग आहे ज्याला मी असं म्हणतो की माझ्या दृष्टीने मी जर म्हणेन की भुवनेश्वर कुमारवर थोडासा अन्याय झाला. म्हणजे सिलेक्शनच्या बाबतीमध्ये म्हण किंवा त्याच्या आतमध्ये जी आग आहे ना ती आग सिद्ध करण्याइतकी क्षमता दाखवण्याइतकी संधी त्याला मिळाली नाही. कधी कधी असं होतं की शेवटी क्रिकेटमध्ये 11 खेळाडू असतात आणि म्हणजे तुला मी सांगतो एक मला किस्सा आता आठवला म्हणून. शारजामध्ये मॅच चालू होती आणि गांगुली आणि राहुल द्रविडची ही पहिली मॅच होती. आणि आदल्या मॅचला संजय मांजरेकर म्हणजे त्यावेळी क्लासचा बादशाह. म्हणजे त्याचा टेक्निक पाहिला, म्हणजे त्याचे फटके तर फार दूरची गोष्ट आहे पण त्याचा स्टाईल्स पाहायला लोक अशी दिवाणी असायची. हे तुला आठवतं आपला ब्लॅक अँड व्हाईट TV असायचो, TV असं हलायचा वगैरे, त्या अँटेना आपण हे करायचो, त्या काळातला परफॉर्मन्स आहे. आणि खेळाडूचा एखादा ॲटिट्यूड तुम्हाला कुठे घेऊन जाऊ शकतो. बघ मी भुवनेश्वर कुमारचं मला हे पटकन आठवलं म्हणून सांगतो की आदल्या मॅचला संजय मांजरेकरला थोडीशी पायाच्या घोट्याला इंजुरी झाली
आणि त्यांनी सांगितलं कारण त्या काळात संजय मांजरेकर हे म्हणजे वरचं नाव होतं. म्हणजे आज जसं विराट कोहली आहे, सचिन तेंडुलकर, तसं संजय मांजरेकर म्हणजे बादशाह बॅट्स. तुम्हाला माझ्या पायाला इंजुरी झाली, मी खेळू शकत नाही. आणि मग या दोघांना एंट्री मिळाली. तो नाहीये म्हणून मग राहुल द्रविड आणि सौरव गांगुली इन झाले. आणि त्याच्यामध्ये राहुल द्रविडची सेंचुरी हुकली, सौरव गांगुलीने सेंचुरी मारली आणि त्यानंतर संजय मांजरेकर संपला, तो कायमचा संपला. म्हणजे त्याला आतमध्ये इन व्हायचीच संधी मिळाली नाही. या दोघांनंतर एवढा सातत्याने परफॉर्मन्स दिला की शेवटी टीम सिलेक्टरला जी विनिंग टीम असते ते कॉम्बिनेशन कधी बदललं जात नाही. आणि त्या शारजातला एका मॅचने संजय मांजरेकरचं करिअर जे आहे, म्हणजे आपण असं म्हणतो की संजय मांजरेकरच्या आतमध्ये जी आग होती ना, ती व्यक्त व्हायला त्याला वेळ मिळाला नाही. तेच सेम भुवनेश्वरच्या बाबतीमध्ये झालं. म्हणजे माझ्या दृष्टीने कधी कधी काय असतं की खेळाडूला थोडंसं तुमच्या इथे म्हणजे कदाचित हे असं पण म्हणतो की नशिबाचा सिलेक्शन भाग. कमिटी जी आहे अनेकांना अशी काही संधी देते आहे की भुवनेश्वर कुमारपेक्षाही क दर्जाची लोक सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त खेळली तो. कसं आहे की हे ठरवणार कोण? म्हणजे हा. जेव्हा सांघिक खेळ असतो ना आशिष, त्यावेळी परफॉर्मन्स आणि तुमचा रिझल्ट आहे ना हेच मायने राखतं. बाकी सगळ्या जेव्हा टीम जिंकते ना त्यावेळी बाकीचं सगळं गौण असतं. तुम्ही टीम जिंकत चालले म्हटलं, आज अजित आगरकर समजा टीमचा सिलेक्टर आहेत आणि समजा वर्ल्ड कप जिंकणारी टीम घडून दिली आहे, तर बाकी त्यांनी काही निवडलं ते दुर्लक्ष आहे. जसं की काही दिलीप वेंगसरकर होता, त्याने जी टीम निवडली होती की तुम्ही चॅम्पियन्स घडवणारे जर खेळाडू दिलेले आहेत तर बाकीचं सगळं गौण होते. पण त्याच्यामध्ये असा एखादा खेळाडू जो आहे ना, म्हणून कधी कधी असं म्हटलं की सांघिक खेळामध्ये म्हणजे जेव्हा एखादा नवीन खेळाडू जो एखादा खेळ निवडतो, माझं नेहमी लोकांना सांगणं असतं की तुम्ही इंडिव्हिज्युअल खेळ निवडा. जसं ज्याला आपण म्हणतो टेनिस असेल किंवा इतर जे बॅडमिंटन आहेत की जिथे बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला. म्हणजे तुम्ही मॅच मध्ये तुमचा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स प्लस तुम्ही किती चांगले टीममेट आहात, सातत्य, टीम सोबत कसे खेळता, ज्याला आपण क्लास म्हणतो, तुमचा क्लास जो आहे ना तो तिथे महत्वाचा असतो. परफॉर्मन्स तो आवाज आहे, पण क्लास जो आहे तो सगळ्यात महत्वाचा ठरतो. आणि शेवटी कसं असतं की थोडा बहुत नशिबाचा भाग असतो. म्हणजे पॅडी शिवलकर सारखा माणूस जगातला सर्वोत्तम स्पिनर आहे, एकही मॅच खेळू शकतो. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये तो अमोल विक्रमाचा विक्रम मुजुमदार, करतो. अमोल मुजुमदारने महिला क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकून देणारा टॉपचा प्रशिक्षक म्हणून आता त्याला सक्सेस मिळाला. पण अमोल मुजुमदारने स्थानिक स्पर्धांमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो खेळाडू आहे, पण त्याला एकही कॅप इंडियाची मिळाली नाही. म्हणजे एकही वनडे खेळू शकला नाही, टेस्ट खेळू शकला. तर हे दुर्दैव आहे. म्हणजे भुवनेश्वरला किमान कॅप तरी मिळाली. पण असं, आणि मला आठवते मी सांगतो मी सोलापूरला होतो एके दिवशी आणि सोलापूरला रणजीची मॅच होती, मुंबई वर्सेस महाराष्ट्र. आणि त्या मॅचला विनोद कांबळी आणि अमोल मुजुमदार खेळायला आले होते आणि दोघांनी 300च्या वर धावा केल्या होत्या. दोघांनी त्रिशतकी खेळी केली होती. आणि तो जो सोलापूरमध्ये आपल्या सोलापूरच्या स्टेडियम महाराष्ट्राच्या विरोधात होती की काय मुंबई? महाराष्ट्र विरुद्ध मुंबई. आणि तुला सांगतो मी अमोल मुजुमदारचं माझ्या माहितीप्रमाणे डबल सेंचुरी झाली होती आणि विनोद कांबळीने ट्रिपल सेंचुरी मारली होती. विनोद कांबळी पूर्ण अवकाश यान, म्हणजे त्याचे बॉल जे आहे ते बॅटला लागलं डायरेक्ट सिक्सर फोर. आणि अमोल मुजुमदारने जे सेंचुरी मारले होते, हार्डली तुला एकाच सिक्सर किंवा एकाच फोर मिळेल. बॉल जो त्यांनी मारल्यावर जो जमिनीला टप्पा पडला असंच जायचं ना, कार्पेट शॉट, तो जो त्याचा क्लास होता ना, त्या क्लासला जगात तोड नाही. म्हणजे त्याला आउट कसं करायचं हा समोरच्या बॉलरला पडलेला प्रश्न असतो. कारण आउट होणं तुम्ही काय एकदा बोल्ड होऊ शकता किंवा कॉट आउट होऊ शकता की एलबीडब्ल्यू आणि बोल्ड होण्याचा चान्सच नाही. कारण टेक्निक क्लास त्याचा एवढा वरचा दर्जाचा होता की अमोल मुजुमदार हे दहशत असायची समोरच्या बॉलरसाठी. पण असा खेळाडू नाही खेळू शकला टीम इंडियासाठी. तर थोडासा नशिबाचा भाव असतो. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. ज्याला चान्स म्हणजे मौके पे चौका जो मारू शकतो तो स्टार होऊ शकतो. जो जिता वही सिकंदर. यस, याच नोटवरती थांबूया. संदीप चव्हाण याही पुढे आपल्यासोबत असेच असणार आहेत आणि अनेक किस्से, अनेक अनुभव आणि त्याहीपेक्षा विश्लेषण काय असतं हे संदीप चव्हाण आपल्याला जे सांगतायत आणि म्हणूनच ते भावतंय. थँक्यू व्हेरी मच.